नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तलाठी भरतीचा जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासून जे म्हणजे टीसीएस मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत ते विद्यार्थी खूप संभ्रमात पडले आहे। आता WRDचा मित्रांनो एक आन्सर की आलेली आहे। कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यामध्ये जे विविध संवर्ग आहे, नगर परिषदेची एक्झाम ज्यांनी दिलेली आहे त्यांची देखील एक आन्सर की आली आहे, दुसरी बाकी आहे। आणि बऱ्याच जणांनी मग कट ऑफ बद्दल वगैरे प्रेडिक्ट केलेलं होतं, मी पण केलेलं आहे आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, आता एक फर्स्ट आन्सर की आल्यानंतर सेकंड आन्सर की मध्ये तुम्हाला माहिती आहे एक 10-12 मार्कांचा इकडं तिकडं होत असतं, त्यामुळे कट ऑफ सांगणं शक्य नाहीये। परंतु मित्रांनो, आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की TCSच्या बद्दल कट ऑफचं प्रिडिक्शन करावं की नाही करावं, कारण पुन्हा नॉर्मलायझेशनचा फंडा वापरला गेला तर पुन्हा या गोष्टी म्हणजे खूप फेरफार होईल की काय, अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत तलाठी भरतीनंतर। तर मित्रांनो, अजिबात अशा गोष्टी मनात आणू नका, कारण तलाठी भरतीमध्ये जो गोंधळ झाला आहे ना, तर त्यासाठी सध्या काम करणं चालू आहे आणि त्याच्या विरोधात आवाज उठवला गेला तर तुमच्या ह्या बाकीच्या भरती प्रक्रियेमध्ये नॉर्मलायझेशन पारदर्शक पद्धतीने होईल। WRDची मित्रांनो फर्स्ट आन्सर की आलेली आहे आणि जे आणि जे सेकंड रिस्पॉन्स शीट साठी तुम्हाला हे मागवलेले आहे, तुम्हाला सध्या ऑब्जेक्शन्स मागवलेले आहे, तर तुम्ही त्या ऑब्जेक्शन्स देऊन टाका। कारण मित्रांनो, WRD मध्ये खूप साऱ्या म्हणजे आन्सर की मध्ये खूप साऱ्या चुका विद्यार्थ्यांना आढळून आलेल्या आहेत, तर त्या गोष्टी तुम्ही प्रोसेसनेच चाला, कारण की इथे थांबून उपयोग नाहीये। अगदी तुम्हाला 140 मार्क्स असतील ना मित्रांनो, तरी तुम्ही पॉझिटिव्ह राहा, कारण की एका एक्झामला असं झालं आणि सर्वांनी आवाज उठवला तर दुसऱ्या एक्झामला मग थोडासा दबाव पडतो। या गोष्टी घडणार नाहीत, आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया जेणेकरून तुमचा कट ऑफ म्हणजे विनाकारण 180+ जाणार नाही। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ही जी एक्झाम होती ना, इथे टायपिंगची गरज होती। त्याचबरोबर तलाठी भरती आणि या परीक्षेमध्ये फरक असा आहे की इथे टायपिंग असल्यामुळे खूप विद्यार्थी म्हणजे कमी प्रमाणात विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला। माझ्या मते, मी 100% नाही सांगू शकत, पण माझ्या वाचनामध्ये आलंय की 1.25 लाखापर्यंत विद्यार्थ्यांनी WRD मध्ये फॉर्म भरलेले आहे, त्यामुळे तुमची चान्सेस जास्त आहे मित्रांनो लागायला। 140-150+ असाल ना तुम्ही, म्हणजे इथपर्यंत असाल ना, तर तुम्ही कदाचित सेकंड रिस्पॉन्स शीट नुसार काही प्रश्न चुकले असतील तर तुमचे मार्क्स तिथे वाढणार आहे। मग त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल की नाही होईल किंवा कशा पद्धतीने होईल तर ते डिपेंड राहील। परंतु जर तलाठीमध्ये आवाज उठवला तर नक्कीच तुमच्या नॉर्मलायझेशनवर याचा इफेक्ट पडेल, जेणेकरून जे फ्रॉड करायच्या याच्यामध्ये असतील तर ते त्यांना कदाचित लगाम लागू शकतो। त्यामुळे तुमचे जे ऑब्जेक्शन्स असतील तर तुम्ही ते घ्या। तुम्हाला जर 140 मार्क्स असतील तर तुम्हाला असं वाटू देऊ नका की आता तर माझं सिलेक्शन होतच नाही, कारण कट ऑफ 180 झाला लागेल। तर मित्रांनो, असा विचार अजिबातच करू नका। ठीक आहे, जे घडलेलं आहे मित्रांनो ते म्हणजे ठीक आहे असं तर मी नक्कीच नाही म्हणणार, परंतु त्यासाठी प्रयत्न चालू आहे। पण याचा अर्थ असा नाही की पुढच्या पण एक्झामला आपण इग्नोर करून चालणार नाहीये, कारण मित्रांनो पुन्हा भरती प्रक्रिया पुन्हा म्हणजे अशा जागा निघल्या जाणार नाहीये आणि हे होणार पण नाहीये। आता बरेच जण जे नगर परिषदेचे 150 मार्क्सवाले विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की बाबा माझा लागतो की नाही, म्हणजे होऊ शकतं, तर मला पुन्हा ते सांगायचं, नगर परिषदेमध्ये मित्रांनो 1.5-1.5 लाखच फॉर्म आलेले होते, तिथेही क्रायटेरिया वेगळा होता, तर त्यामुळे तलाठी भरती सारखंच आपलं होईल, तर असं बिलकुल मनामध्ये शंका बाळगू नका। नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी सध्या जागावाढ मोहीम चालू केली आहे। मी आपल्या याला लिंक देखील टाकली होती, त्यांच्या ग्रुपची वगैरे लिंक तिथे मी शेअर केली होती की जागावाढीसाठी प्रयत्न चालू आहेत। तर त्यासाठी मित्रांनो, ज्यांनी नगर परिषदेची एक्झाम दिलेली आहे तर त्यांनी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करा। सध्या जागावाढीसाठी थोडी निगेटिव्ह वातावरण आहे, पण मित्रांनो जागावाढ झाली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल। 4 वर्षानंतर ही देखील भरती प्रक्रिया झाली आहे। WRDची परीक्षा देखील खूप दिवसानंतर एक भरती निघालेली आहे, तिथे पण टायपिंगची अट असल्यामुळे कमी विद्यार्थ्यांनी फॉर्म आलेले आहे तिथे। मग कमी फॉर्म आलेले असताना तर 180च्या वर कट ऑफ जाणारच नाहीये। आता हे मी आज जरी म्हणत असेल तर उद्या काय गोंधळ घडतो माहित नाही, कारण की एका सेंटरवर पेपर म्हणजे डिव्हाइस वगैरे आढळल्या होत्या, तर त्यामुळे कुठपर्यंत WRDचा पेपर गेलेला आहे हे आपल्याला माहित नाही। परंतु जर समजा तलाठी भरतीच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, जे काही युट्यूबर्स आहेत किंवा जे ग्राउंड लेवलला स्पर्धा परीक्षांसंदर्भात काम करत आहे, जसं स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती काम करत आहे, तर अशा प्रकारे सगळ्यांनी आवाज उठवला तर नक्कीच आपली जी जलसंपदा विभागाची WRDची जी एक्झाम आहे ती जी झालेली एक्झाम आहे की त्याचा रिझल्ट पारदर्शक पद्धतीने लागेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की ऑब्जेक्शन वगैरे घ्या आणि 140+ पॉझिटिव्ह राहा, आपल्यापर्यंत कट ऑफ येईल अशी आपण अपेक्षा बाळगूया। एकदा तुमचं ह्या गोष्टी झाल्या की तुम्ही देखील म्हणजे प्रत्येकाने सपोर्ट करा। मला असं वाटतं की जे तलाठी देणारे जलसंपदामध्ये आहेत, तलाठी देणार, कारण की
विद्यार्थी वेगळे नाहीये, विद्यार्थी तेच आहेत, सिरियस अभ्यास करणारे विद्यार्थी तर तेच आहेत की ज्यांनी तलाठी देखील दिलेली आहे, ज्यांनी वन विभागाचे जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे झालेल्या त्या दिलेल्या आहे, सहकारची दिलेली आहे, आता आपली नगर परिषदेची दिलेली आहे, पुन्हा हेच विद्यार्थी आहे, आपणच आहोत, म्हणजे सुरुवातीपासूनही तेच आहे. त्यामुळे प्रयत्न आपल्यालाच करायला हवे. त्यासाठी मग मी तुम्हाला सांगत आहे की जर तुमच्या आसपास तुम्हाला असं काही आढळत आहे की बाबा यांनी कुणी असा प्रकारचा गैरव्यवहार केला आहे तर तुम्ही स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीला कळवा. पण कुणी गैरव्यवहार केला आहे आणि त्यामुळे 180 प्लसच मेरिट लागेल आणि मग मी आता फॉर्म भरत नाही, मी अभ्यास करत नाही, तर असं करू नका. यावर नक्कीच तोडगा निघेल, पण आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. त्यामुळे जे काही आहे पुढचे विद्यार्थी आहे की ज्यांचे रिझल्ट बाकी आहे आणि ज्यांनी आता जे बऱ्याचपैकी डिप्रेशनमध्ये गेलेले आहे, कारण मी पण असे व्हिडिओ बनवले, तुम्हाला माहिती आहे 168 मार्क आले, 160 मार्क आले, 130 वर आले, तर मग असं वाटू शकतं जो 130 140 वर आहे सध्या की बाबा माझं नगर परिषदेमध्ये मग माझे किती कमी होतील किंवा मी आता याच्यामध्ये माझे किती कमी होतील. मला आता म्हणजे बऱ्याच जणांना बघा WRD मध्ये चांगले मार्क्स आहेत, बऱ्यापैकी आपल्या जवळपासचे जे माझ्या परिचयातल्यांना जवळजवळ 140च्या वर आहेत मित्रांनो, 160 पर्यंत गुण आहेत. खूप सारे गुण तर मी ऐकले नाही, पण तुम्ही ऐकले असू शकतात, 180 वगैरे, 160 पर्यंत, 160 170 पर्यंत गुण मी ऐकलेले आहेत. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना चांगले गुण आहे. आता कशा प्रकारे नॉर्मलायझेशन केलं जातं की नाही, कट ऑफ कसा लागतो, या सगळ्या गोष्टी आता अधंतरित आहेत. तर बघूया पुढे गोष्टी कशा घडतात. मी तुम्हाला अपडेट देण्याचं काम करतच राहील, WRD बद्दल पण अपडेट देतच राहील मी तुम्हाला. त्याचबरोबर नगर परिषदेचे देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळतच जातील. तर त्यासाठी मित्रांनो अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.